मार्केटमध्ये एक नवीन स्कॅम सुरू आहे आणि तो इतका क्लेवर आहे की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी ऑफिशियल ॲडवायझरी जारी करावी लागली आहे. चला तर मग नेमकं काय चालू आहे ते समजून घेऊया आणि तुम्ही कोणती काळजी घ्यायला हवी ते बघूया. स्कॅमर्स नकली फास्टॅग रिचार्ज वेबसाईट तयार करत आहे ज्या अगदी रिअल गव्हर्नमेंट पोर्टल सारख्या दिसतात. सेम ब्रँडिंग, सेम लोगो, सेम डिझाईन. फरक ओळखणं खूप कठीण आहे आणि याहूनही धोकादायक गोष्ट म्हणजे स्कॅमर सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन आणि गुगल ॲड्सचा वापर करत आहे. म्हणजे तुम्ही फास्टॅग रिचार्ज किंवा फास्टॅग ॲन्युअल पास सर्च केला तर या फेक साइट्स वरच्या क्रमांकावरती दिसतात आणि जर तुम्ही त्या लिंकवरती क्लिक केलं, व्हेकल डिटेल्स टाकले, पेमेंट पूर्ण केलं तर सगळे पैसे फ्रॉडच्या अकाउंटमध्ये जातात आणि तुम्हाला पास मिळतच नाही. आणि इतकंच नाही, काही लोकांना फेक कस्टमर सपोर्ट करून कॉल सुद्धा आले ज्यामध्ये OTP मागितला गेला, पास ऍक्टिव्ह करण्यासाठी अजून एक्स्ट्रा चार्जेस मागितले गेले. तर हा पूर्ण डबल स्कॅम आहे, म्हणून लक्षात ठेवा. फास्टॅग साठी कधीही स्पॉन्सर्ड लिंक्स किंवा ऍड्स वरती क्लिक करू नका. फास्टॅग किंवा फास्टॅग ॲन्युअल पास फक्त ऑफिशियल ॲप मधूनच घ्या. कोणत्याही कॉलवर कधीही OTP शेअर करू नका आणि ही माहिती तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सला शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोक सतर्क होतील. आणि बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बॉसवाला, बी द बॉस.